1925 मध्ये घडलेल्या घटना ज्यांना 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होतात पार्ट 9। सरोजिनी नायडू पहिल्या भारतीय काँग्रेस अध्यक्षा। भारताची कोकिळा हे नाव त्यांना महात्मा गांधी यांनी दिले। त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबादला झाला। कवयित्री, प्रभावी वक्त्या, स्वातंत्र्य सेनानी आणि महिला हक्कांसाठी लढणाऱ्या त्या कार्यकर्त्या होत्या। 1925 मध्ये 41व्या अधिवेशनाच्या सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या। त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्वराज्य आणि राजकारणात महिलांचा सहभागावर जोर दिला आणि बेझंट यांच्यासोबत होम रूल लीगच्या चळवळीत त्या सक्रिय होत्या। त्या महात्मा गांधींच्या जवळच्या सहकारी होत्या आणि त्यांनी सविनय कायदेभंग आणि छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या प्रश्नावर काम केले। स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या। हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या। त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि महिला शिक्षणाच्या मुद्द्यावर काम केले, ज्यामुळे भारतातील महिला चळवळीचा पाया घातला गेला। सरोजिनी नायडू यांचे काँग्रेस अध्यक्षपद हा भारतीय राजकारणात महिलांना सहभाग आणि महिला नेतृत्व यांना मिळालेले एक महत्त्वाचा टप्पा होता। हा आपल्या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ होता। तुम्हाला ही सिरीज कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा।